परत चांगले चांगले खेळाडू एकत्रित करून प्रोफेशनल टीमची सुद्धा त्यांनी मालकी घेतलेली आहे आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये बारामती ब्लास्टर्स हा संघ त्यांचा नक्कीच दमदार खेळ करण्यासाठी सज्ज होतोय. योगेश पेनकर खणखणीचा फटका खेळतोय सनसनीत चौकार. पप्पू लोंढे षटक क्रमांक दुसरा. योगेश पेनकर एक मोठा फटका खेळतोय आणि चेंडू नक्कीच आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय चौकार. महासंग्राम रोखू शकणार नाही. जी रक्कम होणार आहे बा जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यामधून ते रक्कम वजा केली जाईल ते मायनस होणार आहे. अशा प्रकारे आपण पाहतो योगेश पेनकर दरम्यान घेतलेल्या 2 धावा पाहतो आपण बाजूला पुढे जाईल. बारामती ब्लास्टर्स संघाच्या 6 धावा धावल करायचे पूर्ण होत आहेत. उत्तेजक संदीप पाहून रांगे या दोन्ही व्यक्तींकडे आपण झाले त्यांचे चर्चेत स्वागत. रिव्हर्सचा खेळला एक खणखणीत असा संपार आहे. महासंग्राम मध्ये आपण दुसरा म्हणजे पहिला सामना खेळताय. बघा यावेळेस शुभमोरेने खेळलं शेवटी शॉर्ट सर्व पाहता आपण सीमारेषेच्या आतमध्ये बघा सिंधू गॅदर केले गेल्या दरम्यान खेळला 2 धावा शुभम मोरेनं 3 धावा इथे पास. लक्ष्मण सर एक मिनिट मी या ठिकाणी करत होत त्यामध्ये योगेश पेनकरच्या बॅटमधून बघा इस बार देखना है सीधी गेंद सीमारेखा के बाहर बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी का षटकार. महासंग्रामाचा दरम्यान पुन्हा एकदा त्या दिशेला हो झेल घेण्याचा प्रयत्न फसला. चेंडू सीमारेखा सोडून गेला खणखणीत फटका 4 रन. महासंग्रामाचा